काल मला नाशिकवरनं आमच्या एका क्लायंटचा कॉल आला होता. त्यांच्या पतीच्या निधनानंतर ते नाशिकला स्थायिक झालेले आहेत. त्यांची आणि त्यांच्या पतींची आमच्याकडे म्युच्युअल फंडमध्ये खूप चांगल्या रकमेची गुंतवणूक आहे. त्या गुंतवणुकीतनं येणाऱ्या सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनमधनं त्यांचं तिथलं लाईफस्टाईल, उदरनिर्वाह, मुलांचं शिक्षण सगळं व्यवस्थितरित्या चाललंय. काल त्यांनी फोनवर सांगितलं, की ते ज्या घरात भाड्याने राहतायत, ते घर घेण्याची त्यांची इच्छा आहे. मी त्यांना म्हटलं, "वहिनी तुम्ही जर ते घर आज विकत घेतलं, तर तुमच्या मुलांचं पुढचं उच्च शिक्षण, त्यांचं करियर सेटलमेंट, लग्न, रिटायरमेंट या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग डिस्ट्रॉय होऊन जाईल. मग तुम्ही नव्याने पैसा कसं काय उभं करणार? कारण तुमचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होतंय, पण एका बाजूला तुमची बाकीची स्वप्न जे आहेत, त्याच्यासाठी तुमच्याकडे भविष्यात पैसा शिल्लक राहणार नाहीये. सो तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या आणि प्रायोरिटी आधी ठरवा. जी गोष्ट महत्त्वाची आहे, त्याला प्राधान्यक्रम द्या आणि घराचा जो तुमचा उद्देश आहे, तो नक्की करा. पण तो लाईफमध्ये त्याला सगळ्यात शेवटी तुम्ही क्रम द्या." सो मी त्यांना हा जो सल्ला दिला, हा योग्य आहे की नाही, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.